बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 11वां के पठन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 11वां में बताया गया है कि कैसे गुरु के चरणों में समर्पण करने से सभी दुखों से मुक्ति मिलती है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु को अपना सर्वस्व समर्पण कर देना चाहिए और उनकी आज्ञा का पालन करना चाहिए। गुरु के चरणों में समर्पण करने से हमें जीवन में सभी तरह के दुखों से मुक्ति मिलती है और हम सुखी जीवन जी सकते हैं। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक राजा को गुरु के चरणों में समर्पण करने से सभी दुखों से मुक्ति मिलती है। राजा बहुत धनी और शक्तिशाली था, लेकिन वह अपने जीवन में सुखी नहीं था। वह हमेशा दुखों से घिरा रहता था। एक दिन राजा गुरु से मिला और उनसे अपने दुखों से मुक्ति पाने का रास्ता पूछा। गुरु ने राजा को बताया कि वह केवल गुरु के चरणों में समर्पण करने से ही अपने दुखों से मुक्ति प्राप्त कर सकता है। राजा ने गुरु की आज्ञा का पालन किया और अपने आप को गुरु के चरणों में समर्पित कर दिया। गुरु के चरणों में समर्पण करने से राजा के सभी दुख दूर हो गए और वह सुखी जीवन जीने लगा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, पुढे अवतार दाहले कैसी, विस्तारोनी आम्हासी, सांगा स्वामी कृपामूर्ती। सिद्ध म्हणे एकवत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा, पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा, कथा सांगितली व्यप्रश्रियेची। शनी प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना असतात येसी, पंचत्व पावली तैवेळी, झाला जन्म पुढे तिसी, कारंजनगर उत्तर देसी, वाजस्नीय साखेसी, विप्रकुळी जन्मली, जातक वर्तले तियेसी, नामांबा भावनेसी, आरोपिले श्रेहसी, माता पितरी परियेसा, वर्धता माता पित्या गृही, वाढती कन्या अतिश्रेही, विवाह करती मोहोत्साही, देती विप्रासी तेची ग्रामी, शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, त्याची दिदली कन्यादान, अति प्रीती करुणी, तथा माधव विप्राधरी, शुभाचारे होती नारी, वासना तिची पूर्वापरी, ईश्वर पूजा करीतसे, पूजा करी ईश्वरासी, दंपती उभय वर्ग मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करती भक्ती पुरस्सर, मंदवारी त्रयोदशी, पूजा करती अतिविशेषी, तव वत्सरे झाली षोडशी, अंतर्वर्ती झाली एका, मास तृतीय पंचमेशी, उत्साह करीती अनेक हर्षी, उत्तम डोळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलत असे, करती उत्साह मास सारथी, द्विज करी श्रीमंती, अक्षवाणे ओवाळीती आरती, सुहासिनी मिळवनिया, ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र झाला म्हणून हर्षी, निर्भर होती माता पिता, जन्म होताची तो बालक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक, पाहुणी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणून त्यावेळी, जातक कर्म करी तो ब्राह्मण, विप्रासी देत दक्षिणादान, ज्योतिषी सांगती सुलक्षण, लग्न सत्वर पाहुनिया, सांगती ज्योतिषी त्या जिदाशी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमर होईल कारणिक पुरुषी, गुरु होईल सकळिका, याचा अनुग्रह होईल त्यासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य होईल परिस, चिंतामणी याचे चरण, अष्टही सिद्धी याचे द्वारी, ओळगत राहतील निरंतरी,
नवनिधी त्याच्या घरी राहती ऐक तिजोत्तमा. न होती याची गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्रे पतित पुनीत होतील परेसी. होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसतसे भरवंशी. संदेह न धरावा मानसी म्हणून करती नमस्कार. म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकाशी उत्तर. याचे नि महादैन्य हरे भेणे न लगे काळी काळा. तुमचे मनी जे वासना सर्व साधेल निर्गुणा. याचे करावे पूजनना निधान आले तुमचे घरा. ऐसे जातक वर्तवून सांगता झाला विद्वजन. जनक जननी संतोषोन देती दान वस्त्राभरणे. सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम माता पिता अतिप्रेम. दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोण ओवाळीती. व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत. उपजता बाळ ओंकार जपत आश्चर्य करती सकळ जन. नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र. दृष्टी लागल म्हणून मात्र माता न दाखवी कवणासी. माया मोहे जनक जननी बाळाची दृष्टी लागेल म्हणून. अंगारा लावती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्णसुते. परमात्म्याचा अवतार दृष्टी त्याची केवी संचार. लौकिक धर्म ममत्कार माता पिता संरक्षिती. वर्तता बाळ येणे परी दिवस 10 झाली यावरी. नामकरण पुरस्करी ठेविता झाला जनक द्विजोत्तम. शालग्राम देव म्हणत जन्म नाम झाले ख्यात. नाम नरहरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मकर्मे. महत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीती करी. माता म्हणत तेरी न पुरे क्षीर बाळकासी. पतीची म्हणे ते वेळा तनी दूध थोडे बाळा. एखादी मिळवा का आवळा स्तनपान देवऊ. अथवा आणा मेथी एक आपुले स्तनेन चमे भूक. ऐकोनी होसे बाळक स्पर्श करी स्तनाची व्यवकर. स्तनी स्पर्श होता शिकर 32 धारा वाहेत क्षीर. वस्त्र बिजोरी विचित्र वाहू लागले भूमीवरी. विस्मय करीती जनक जननी प्रकट न करीती कौक्षगुणी. नमन करती बाळकाचरणी माता हो खेळविती. पाळण्या घालणी बाळकाची पर्यंते गाय अतिहर्षी. न राहे बाळक पाळणेची सदा महीवरी. वर्धे बाळ येणे परी माता पिता ममत्कारी. वर्धता झाला संवत्सरी न बोली बाळ कवणासवे. माता बोलली कुमरासी बोले शब्द ओंकारेसी. चिंता करीतसे मानसी मुके होईल म्हणून. पुष्टी जाण ज्योतिष्यासी म्हणे बोलणे काय असी. उपाय असेल यात विषयी म्हणून तुसे वेळोवेळी. सांगती जाण ज्योतिषी आराधावे कुलदेवतेसी. अर्कवारी अश्वत्थ पर्णेसी अन्न घालावे तिन्ही वेळा. एक म्हणती होईल मुके याची शिकवावे बरव्या विवेके. बाळ बोल बोलू सके म्हणून सांगती विनोदे. हंसोनी ओंकार बाचारी बाळ आणि कनेने बोल केवळ. विस्मय करिता ती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनी. एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान से भले. श्रवणी एक तो बोल सकळ जाणून कवण्या गुणे. काही केलिया न बोले सुत चिंता करिता ती माता पिता. पुत्राची जाहली वर्षे 7
मुका झाला दैवयोगे. 7वे वर्षी कुमारासी योग्य झाला मुंजीसी. पुसतती समस्त ब्राह्मणांची सेवी करावे म्हणून या. विप्रमणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा. उपनयनावे केवळा 8 वर्षे होऊ नये. माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीती. मुका ते हानी स्थिती कैसे दैव झाले आम्हा. कैसे देव झाले आपले ईश्वर गौरी आराधिले. त्रयोदशी शिवासी पूजिले वाया झाले म्हणतसे. ईश्वरे तरी दिदला वरू लक्षण झाला कुमरू. न बोले आता काय करू म्हणून चिंती शिवासी. एकेची बाळा आमचे कुशी आणि कन देव स्वप्नेसी. वेष्टिलो होतो आम्ही आशी आमचे रक्षिल म्हणून. नव्हे आमचे मनीचा वास पुत्र झाला निर्वाण वेश. काय वरसला त्या महिते क्षणिक दोषी पूजिता म्या. ऐसे नाना परी देखा जननी करी महादुःखा. जवळी येऊनी बाळक संबोधित मातेची. घरात जाऊनी तये वेळा नेऊनी आला लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा झाली सुवर्ण 52 कशी. आणून देते मातेची विस्मय करी बहुवशी. बोलावून पतीची दावीची झाली तये वेळी. कौप्य करती तये वेळा मंदिरात नेले तया बाळा. पाहती त्याची बाळलीला आणि कलो हाती देती. अमृत दृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेती. विश्वास दर्शी मनोधर्मी होईल पुरुष कारणिक. मग पुत्राचे अलिंगोनी विलविताती जनक जननी. तू तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका. तुझेनी सर्वस्व लादले बोलता मी नाही ऐकले. अज्ञान मायेने वेचिले मुके तैसे म्हणू तुझ. आमुचे मनीची वासना तुवा पूर्वा विनंदना. तुझे बोबडे बोलापणा ऐकवावे पुत्र राया. हास्यवदन करी बाळ यज्ञोपवित दावी गळा. कठी दावी मोंडी छळा म्हणून दाखवी मातेची. संज्ञा करोनी मातेची दावी बालक संतोषी. मुंजी बांधिताची आपणाची येईल म्हणे बोल सकळ. माता पिता संतोषी विद्वांस ज्योतिषी पाचारती. व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले. केली आयती बहुता परी रत्नखचित अलंकारी. माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती. चतुर्वेदी ब्राह्मणे शाखा परत्वे वेद पडती. इष्ट सोयरे जाईज गोत्री समस्त आले तया भवना. नाना परिचय शृंगार उभारिते मंडपाकार. आनंद करीत ते द्विजवर अपार द्रव्य वेचित ते. नगर लोक विस्मय करीती मूक पुत्रासी एवढी आहे ती. विजा लागली असे भ्रांती वृथा करीतो द्रव्य आपले. इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परीसी. गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी. एक म्हणती हो का भलते मिष्टांना माती मिळते. बेकार देईल हिरण्य वस्त्रे साडण त्याचे मंत्रा. ऐसे नाना परीचे लोक विचार करती अनेक. माता तुझे अत्यंत सुख देव देवक करिताती. चौल कर्म रे दिवशी भोजन चौल मणीसी. पुनरभ्यंग करुणी हर्षी यज्ञोपवित धारण केले. मंत्रपूर्वक यज्ञोपवित धारण करविती. विजय समस्त सहभोजन करवाया माता. घेऊन गेली मंदिरात
भोजन करुणी माते सवे, निरोप घेतो एक भावे, मुंजी वंदनाचे करावे, म्हणून आला पित्याजवळी. गृह्योक्त मार्गे मोठी देखा, बंधन केले त्या बाळका, तू मुहूर्त आला तात्काळिका, मंत्रोपदेश करिता झाला. गायत्री मंत्र अनुक्रमेती, उपदेश देती परेसी, बाळ उच्चारी मनोमानसी, व्यक्त न बोले कवणापुढे. गायत्री मंत्र कुमाराची होता, ज्या घेऊन आली माता, वस्त्रभूषणे रत्न खचिता, तेची झाली तयावेळी. पहिली भिक्षा घेऊन तरी, आशीर्वचन देती नारी, बाळ रुग्ण म्हणून सुचारी, आचार्य वर्तते. पहिली भिक्षा येणे परी, देती झाली स्थिती करी, अग्नी मिळे पुरोहितम उच्चारी, ब्रह्मचारी तयावेळी. दुसरी भिक्षा देता माता, उच्चार केला यजुर्वेद ईर्षित्वा, लोक समस्त तटस्था, माता वेळी. तिसरी भिक्षा देता माता, म्हणे सामवेद पडे आता, अग्न आयती गायन करीत तिन्ही वेद म्हणत ते. सभा समस्त विस्मय करी, पाहती हर्ष निर्भरी, मुके बोले वेदचारी, म्हणती होईल कारणिक. याते म्हणून नर, होईल देवाचा अवतार, म्हणून करीती नमस्कार, जगत म्हणून या. इतक्यावरी तो बालक, माते ते म्हणत ते ऐक, तुवा उपदेश केला एक, इतक्या माग म्हणून नव्हती बोल तुझे मिथ्या, निर्धार राहिला माझी या चित्ता, निरोप द्यावा मातोरिता जाऊ याच धावया. आम्हा आचार ब्रह्मचारी, शिक्षा करावी बरोबरी, वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेता. ऐकोनी पुत्राचे वचन, दुःखे दाटती अति गहन, बाष्प निगताचे लोचनी, आली नातये वेळी. निर्जीव होऊन क्षणैक, करती झाली महाशोक, पुत्र माझा तू रक्षक, म्हणून केली आशा बहु, आमते रक्षिती म्हणून होती आशा बहुमनी, न बोलते आम्हा सवे याची गुणी, मुखे रावणवती आपणासी. न ऐको कधी तुझे बोल, आता ऐकता संतोष होईल, ईश्वर पूजा आले फळ, विश्वास केला मी. ऐसे नाना परी देखा, पुत्रासी म्हणे ते बाळका, आली गोनी कुमारका, कृपा भावी तये वेळी. ऐकोनी मातेचे वचन, बाळक सांगे ब्रह्मज्ञान, नको खेदो अंतःकरण, आम्हा करणे तेची असे. तुटे आणखी पुत्रचारी, होतील माते निर्धारी, तुझी सेवा परोपरी, करतील मनोभावेती. तुवा आधारिला शंकर, जन्मोंतरी पर्वापार, म्हणून मस्तकी ठेवती कर, मग स्थिती झाले जाती स्मरण. पूर्वजन्मीचा वृत्तांत, स्मरता झाली विस्तृत, श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता, दिसते तो बाळक. देखोनी माता तये वेळा, नमन केले चरण कमळा, श्रीपाद उठवणी अवलिळा, सांगत अवतारी. ऐसे माते ज्ञानवंती, हा बोल करी ओ गुप्ती, आम्ही संन्यासी असो याती, अलिप्त तो संसारी. याची कारणे आम्ही आता, तू समस्त तीर्थी, कारण ते पुढे बहुता, म्हणून लोक मागती. येणे परी जननी येती, गुरुमूर्ती सांगे विनयती, पुनरपी विनवी पुत्राती, ऐका श्रोते एक चित्ते. पुत्राचे ते वेळ, माते सांडून तुम्हा करी झालं, आणिक कधी न देखो बाळ, ते वाचू पुत्र राया. राकुटपणी तुम्हा तापत, धर्मी कवणाय हर्ष, धर्मशास्त्री ख्याती सुरत, आश्रमचारी आचरावे. ब्रह्मचर्य वर्षे 12, त्यावरील दृष्ट धर्म परंपरा, मुख्य सेवान प्रस्तुत नंतरा, कडची पुण्ये अपरंपार. मुख्य आश्रम ते गृहस्थ, आचारता होय अति
समर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी ब्रह्मचर्य मार्गे ऐका पठण करावे वेदांतिका विवाहो साधुसेविका पुत्राधिक लाधावे यज्ञाधिक कर्म साधवनिया तदनंतर संन्यास करणे न्याय येणे विधी संन्यास असे मुख्या आग्रही संन्यास बाळपणी समस्त इंद्रिये संतुष्ट व्हावी मनीची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावे संन्यास मुख्य ते ऐकोनी मातेचे वचन श्री गुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारकास मन म्हणून सांगे सिद्ध मुनी गंगाधराचा नंदन विनवित ते नमुन ते परिसा श्रोते जन श्री गुरु चरित्र विस्तार पुढे वर्तले अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषे करून टीका सांगत गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरु नरसिंह बाळ चरित्र लीलावत वर्णनम नाम 21 श्री गुरुदेव दत्तार्पणम श्री गुरुदेव दत्त।